सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा। काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर भ्याड असा हल्ला झाला। कारण आपण पाहतो तो प्राणघातक हल्ला होता, केवळ शाई फेक नव्हती ती। त्या लोकांनी जेव्हा दादा गाडीत बसले त्यावेळी गाडीतून परत एकदा त्यांना बाहेर काढलं हे, आणि त्यानंतरचा जर व्हिडिओ बघितला तर खरोखरच ज्या पद्धतीने दादा काल बोलत होते की हा माझ्या म्हणजे घातपाताचाच कट होता, त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा हे कुठेतरी खरं वाटतं। आणि हा जो हल्ला आहे तो केवळ एका व्यक्तीवर नसून संपूर्ण विचारधारेवर आहे। कारण प्रवीणदादा गायकवाड हे तर अत्यंत प्रभावी, पुरोगामी आणि सृजनशील असं व्यक्तिमत्व आहे। असं असताना सुद्धा दादांवर हल्ला व्हावा हे अतिशय चिंतनीय, म्हणजे अतिशय गंभीर गोष्ट आहे। कारण दादांसारखे लोक हे केवळ विचारधारेला बांधील असतात आणि एका विशिष्ट विचारधारेवर काम करतात। समाजासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य आतापर्यंत वेचलेलं आहे, समाजासाठी खर्च केलेला आहे। असं असताना एखाद्या व्यक्तीवर असा हल्ला व्हावा हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि आपण पाहतो की मागील काही वर्षांमध्ये ह्या ज्या घटना आहेत त्या वारंवार घडत आहेत, ह्या घटनांची पुनरावृत्ती होत आहे आणि हे लोक एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांना टार्गेट करत आहेत। हे आपण जर त्या घटनांचा क्रम बघितला तर आपल्याला लक्षात येऊ शकतं। आणि स्वतः प्रवीणदादा गायकवाड तर इतके चांगले व्यक्तिमत्व आहे ज्यांनी मराठा समाजासाठी अनेक वेळा, जे आता तर ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड आहेत, पण विविध क्षेत्रात समाजाला कसं पुढे नेता येईल या दृष्टीने ते सतत कार्यरत असतात। आपण जर बघितलं तर मराठा तरुणांना नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यात तरुणांनी आता उतरलं पाहिजे, कारण नोकरीच्या संधी कमी आहेत, तर उद्योगधंद्यामध्ये उतरलं पाहिजे हे ते पुन्हा पुन्हा पटवून सांगतात। त्यानंतर अहद कॅनडा, तहत ऑस्ट्रेलिया, म्हणजे परदेशापर्यंत किती संधी आहेत खाजगी नोकऱ्यांचा जर विषय असेल तर ते आपण स्वीकारलं पाहिजे। आतापर्यंत आपण जर बघितलं तर हजारो तरुणांना त्यांनी स्वतः नोकरीला, व्यवसायाला लावलेलं आहे, उद्योगधंद्यांमध्ये उतरवलेलं आहे, त्यांना प्रेरित केलेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून आज हजारो मराठा तरुण हे उद्योग व्यवसाय करत आहेत किंवा परदेशामध्ये सुद्धा नोकऱ्या करीत आहेत। मग विषय असा आहे की आज आपण पाहतो ही याच्या मागे जे कारण सांगितलं जातं ना ते हे आहे की संभाजी ब्रिगेड असं नाव न करता तुम्ही छत्रपती संभाजी ब्रिगेड असं म्हटलं पाहिजे किंवा त्या नावामध्ये बदल करा, यासाठी आम्ही हा हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे। तर दादांनी सुद्धा ती काल माहिती सांगितली की हे शक्य नाही, कारण संभाजी ब्रिगेड हे नाव काही काल आज ठेवल्या गेलेलं नाही। ज्यांनी हल्ला केला मी तर म्हणते त्यांचा जन्मही नसेल, जवळजवळ 30 वर्ष आज संभाजी ब्रिगेडला झालेले आहेत। 30 वर्षापूर्वीचं ते नाव आहे आणि आता त्यामध्ये बदल करणं शक्य नाही, कारण छत्रपती संभाजी ब्रिगेड या नावाची ऑलरेडी एक संघटना आहे, त्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि मग असं असताना केवळ हीच गोष्ट त्या ठिकाणी मनाशी धरून किंवा यासाठी आम्ही त्यांच्यावर हल्ला करतोय हे कारण कुठेतरी मनाला पटत नाही। मग याच्या खोलात जर जाऊन आपण विचार केला तर आपण पाहतो की कुठेतरी मराठेच मराठ्यांवर भिडवायचे आणि मराठ्यांकडूनच असे हल्ले करून घ्यायचे का? कारण ज्या पद्धतीने प्रवीणदादा गायकवाड काम करत आहेत, हजारो युवकांना, मराठा युवकांना त्यांनी आता उद्योगधंद्यांमध्ये उतरवलेलं आहे, नोकऱ्यांमध्ये उतरवलेलं आहे। खाजगी नोकऱ्या असतील किंवा परदेशातील नोकऱ्यांच्या संधी असतील, यामध्ये त्यांच्या प्रेरणेतून हजारो मराठा युवक आज कामाला लागलेले आहेत। मग जर असं होत असेल तर यांच्या मागे फिरायला कोण राहील? कारण आपण पाहतो ही जी विचारधारा, ज्या विचारधारेच्या लोकांनी काल हल्ला केलेला आहे त्यात बहुसंख्य बहुजन समाजाचे तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यामध्ये मराठा तरुण सगळ्यात जास्त आहेत। मग मराठ्यांचा वापर हा मराठ्यांवरच हल्ले करण्यासाठी किंवा मराठ्यांच्याच विरोधात बोलण्यासाठी, मराठ्यांच्या संघटनेच्या विरोधात बोलण्यासाठी करावा लागत असेल तर त्यासाठी मराठा तरुण लागतील। आणि अशा पद्धतीने जर प्रवीणदादा सारखे लोक मराठा तरुणांना योग्य दिशेला, योग्य मार्गावर काम करायला लावत असतील किंवा उद्योगधंद्यांना लावत असतील तर यांच्या मागे बेकार फिरायला मराठा तरुण उरणारच नाहीत। हे कदाचित त्या मागचं मुख्य कारण असेल। हे मी का बोलते? कारण मी काल एक पोस्ट पाहिली
ती अशी होती, ती मराठा समाजाच्याच मुलाने केलेली होती, व्यक्तीने केलेली होती. आणि तो व्यक्ती असं म्हणत होता त्या पोस्टमध्ये की जे झालं ते बरं झालं, कारण प्रवीणदादा गायकवाड यांचा जरांगे पाटलांना विरोध आहे. तर बंधू भगिनींनो, आपण जर बारकाईने विचार केला तर प्रवीणदादांनी असं कधीच वक्तव्य केलेलं नाही की जरांगे पाटलांना त्यांचा म्हणजे जरांगे पाटलांचा विरोध करतात, असं वक्तव्य कुठेही तुम्हाला आढळून येणार नाही. हा एक वक्तव्य त्यांनी या अगोदर केलेलं होतं, ते असं होतं की संपूर्ण सकल मराठा समाजाने केवळ ओबीसीतून आरक्षण मागू नये, म्हणजे आरक्षण घेण्यापेक्षा काहींनी काय केलं पाहिजे की ईडब्ल्यूएसचा लाभ घेतला पाहिजे, म्हणजे ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेतलं पाहिजे, ईडब्ल्यूएसचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे. ते वक्तव्य असं का केलं होतं, कारण ऑलरेडी इतक्या जाती ओबीसी मध्ये आहेत आणि त्यामध्ये सगळे मराठे जाण्यापेक्षा आणि तिथे गर्दी करण्यापेक्षा किंवा तिथे संख्या वाढवण्यापेक्षा काही मराठा समाजातील काही मराठा लोकांनी मराठा जातीच्या लोकांनी ईडब्ल्यूएस मधून आरक्षणाचा लाभ घ्यावा. त्यामुळे काय होईल की त्याचं संतुलनही राहील आणि मराठ्यांनाही लाभ मिळेल. हा एवढंच त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी असं कुठेही म्हणलेलं नाही की मनोज जरांगे पाटील जे करतायत ते चुकीचं आहे. त्यामुळे ती जी कालची पोस्ट होती, तर असे जे अर्धवट लोक आहेत यांनी निदान ते जे वक्तव्य आहेत ते पूर्णपणे आणि चौकस बुद्धीने त्यावर विचार केला पाहिजे. या अशा अर्धवट लोकांमुळे आणि त्यांच्या पोस्टमुळे समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे. कारण तीच पोस्ट उद्या त्यांच्याच सारखे अर्धवट लोक पुन्हा वाचतात आणि त्यातून अशा पद्धतीच्या मनोवृत्ती तयार होतात. कारण आपण पाहतो कुठल्याही पोस्टवर आपण अगोदर विचार केला पाहिजे ती कशा पद्धतीची आहे आणि तिचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो, त्यानंतरच ती पोस्ट केली पाहिजे किंवा पुढे पाठवली पाहिजे. पण बहुतेक वेळा आपण पाहतो की कुठलाही विचार न करता इकडलं घेऊन तिकडं चिटकवलं जातं आणि त्याचा मग अशा पद्धतीने दुष्परिणाम आपल्याला आज समाजावर दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मराठ्यांविरुद्ध मराठे भिडवायचे हा जो प्रकार आहे तो काल आणि ही जी विचारसरणी आहे जी याच्यावर विशेष काम करते ती कुठेतरी यशस्वी होत आहे. मग हे थांबवायचं असेल तर याला एकच पर्याय आहे की सगळ्या ज्या विचारधारेवर चालणाऱ्या संघटना आहेत, पुरोगामी विचारधारेवर चालणाऱ्या संघटना आहेत, त्या सगळ्यांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि स्वतःची वज्रमूठ बांधली पाहिजे. नाही तर बंधू भगिनींनो, आज प्रवीणदादा गायकवाड आहेत, उद्या आपल्यापैकी कुणाचा तरी नक्कीच नंबर असेल, तर आजच सावध झालं पाहिजे या सगळ्यांपासून. आपल्याला जर यांचा सामना करायचा असेल तर आता एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र होऊन या सगळ्यांना आपण त्यांचा सामना करू शकतो. नाही तर एकटे आपण कुठेही परवडणारच नाही आपल्याला हे. तर या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.